जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागची जी शिक्षक भरती आहे 2022 ची, त्या शिक्षक भरतीमध्ये एक्झॅक्टली कट ऑफ किती होता त्याचा थोडक्यामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये मग कोणत्या माध्यमाचा किंवा कोणत्या वर्गाचा कोणत्या विषयाचा कट ऑफ किती लागला होता त्याचा ऑथेंटिक पुराव्यासहित आपण थोडक्यामध्ये डिस्कशन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीसाठी हवं असेल स्पेशल अशा प्रकारचं गायडन्स, तर तुमच्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर ॲप वरती गायडन्स बॅच. तर या कोर्समध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे, पवित्र पोर्टलची ए टू झेड माहिती सांगणारी एक व्हिडिओ सिरीज तुम्हाला यामध्ये मिळेल. त्यातल्या त्यात पसंतीक्रम आल्याच्या नंतर ते कशा प्रकारे द्यायचे त्याची एक स्ट्रॅटेजी बनवून दिली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाणार आहे. तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले कोणतेही प्रश्न असू द्या, 100% प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लाईव्ह सेशनच्या माध्यमातून दिलंच जाणार आहे. त्यातल्या त्यात मुलाखतीला जर तुमचं सिलेक्शन झालं तर त्यासाठी तुमचं जे आहे डेमो लेसनची तयारी देखील करून घेतली जाणार आहे. त्यातल्या त्यात कागदपत्रांच्या संदर्भामधले प्रश्न असू द्या, तुमचं क्वालिफिकेशनच्या संदर्भामधले प्रश्न असू द्या, कोणत्याही प्रश्नाला आपण या ठिकाणी जे आहे सोल्युशन देणार आहोत. आणि टेलिग्रामला चर्चा करण्यासाठी ग्रुप देखील उपलब्ध करून दिलेला आहे. या सगळ्या बाबी तुम्हाला मिळणार आहेत आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर. आजच आपण जॉईन करून घ्या. चला आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे. मित्रांनो, 2022 ला शिक्षक भरती झाली, त्याच्यापूर्वी 2017 ला देखील पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती झालेली आहे. त्याचं कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आता पहिल्यांदाच एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो. बघा, मागच्या भरतीच्या कट ऑफचा आणि आत्ताच्या भरतीचा कट ऑफचा डायरेक्टली काही संबंध नाहीये, पण एक आपल्याला जे आहे थोडक्यामध्ये आढावा लक्षात येऊन जातं की एक्झॅक्टली त्यावेळेस काय चाललं होतं, कोणत्या विषयाला थोडंसं जास्त वेटेज दिलेलं आहे, कोणत्या विषयाचं मेरिट थोडंसं तुलनेनं कमी लागलेलं आहे, कोणत्या वर्गाचं किंवा कोणत्या कॅटेगरीचं मेरिट थोडंसं तुलनेनं कमी आहे, कोणाचं जास्त आहे, याचा एक अंदाज येऊ शकेल. कारण 2022च्या भरतीमध्ये आणि 2025च्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती डिफरन्स आहे. ठीक आहे, एकूण उमेदवार दोन्हीमध्ये फार भिन्नता आहे. ॲव्हरेज जो स्कोर आहे तो देखील दोन्ही भरतीमध्ये वेगवेगळा आहे आणि जागांचं जे प्रमाण आहे त्यामध्येही भिन्नता आहे. भिन्नता म्हणजे फार असा जमीन आसमानचा फरक आहे असा नव्हे, परंतु काही प्रमाणावरती भिन्नता आहे. हे आधीच डिस्क्लेमर तुम्हाला देऊन टाकतो. आणि आता जातो आपण आपल्या या ठिकाणी जी मेरिट यादी आहे त्या मेरिट यादीवरती पाहून आपण थोडंसं डिस्कशन या ठिकाणी करूया. तर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती एक मेरिट यादी दिसत आहे. आता निवड यादी कशी असते असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर निवड यादी अशी असते. ठीक आहे, अशी असते. आता हे काय आहे, तर ज्यावेळेस पवित्र पोर्टलची 2022 ची भरती होती ती 2 फेज मध्ये झाली. लक्षात घ्या, फेज 1 अगोदर झाला आणि त्याच्यानंतर हा फेज 2 झाला आणि त्यानंतर ही जी भरती आहे ती संपली. मग फेज 2 चा कट ऑफ पाहणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. कारण फेज 1 ला कट ऑफ थोडासा जो आहे हायर होता. त्यानंतर जेव्हा जाहिरात आली फेज 2 ला आणखी जागा आल्या, याची जी कट ऑफ आहे तर त्याच्यापेक्षा थोडंसं कमी गेलं. म्हणून आपण तुम्हाला या ठिकाणी फेज 2 चा जो कट ऑफ आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये बघा, हे हे आहे मॅनेजमेंट एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावती, अमरावती जिल्हा परिषदेच्या प्रायमरी विभागाची मराठी माध्यमाची ही जागा आहे. ठीक आहे, त्याच्यावर सिलेक्शन झालेला जो उमेदवार आहे 2022च्या भरतीचं सांगतोय. तर लक्षात घ्या, हा एक उमेदवार आहे, उमेदवाराचं नाव नकोय आपल्याला. त्यांना मिळालेले जे मार्क आहेत 121 आहे आणि विषय आहे मॅथ सायन्स. बघा, टीचिंग मीडियम मराठी. हे बघा, शाळेचं मीडियम मराठी आणि टीचिंग मीडियम मराठी असं जर असेल तर ती मराठी माध्यमाची जागा आहे. आणि यांची कॅटेगरी आहे ओबीसी. ओबीसी डिसेबल नाहीये ते माणूस, ऑर्फन पण नाहीये. ओबीसी NA आहे. NA म्हणजे नॉट ऍप्लिकेबल, म्हणजे प्युअर ओबीसी आहेत. प्युअर ओबीसी मधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ऑर्फन मध्ये पण नाहीये, PH पण नाहीये. PH म्हणजे फिजिकल हँडिकॅप. म्हणजे ओबीसीचा जो कट ऑफ आहे अमरावती जिल्हा परिषदेसाठी ओबीसी मॅथ सायन्सचा जो कट ऑफ आहे 121 लागलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्याच्यापेक्षा खालचा जरी असेल तर आपण या ठिकाणी बघून घेऊया, पूर्ण यादीच आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर जे आहे दुसरा विषय बघूया. हा बघा, नगर परिषद हिंगणघाटचा आहे. आता नगर परिषद हिंगणघाटमध्ये हे आपले सर एक आहे कोणीतरी, ते लागलेले आहेत 123 मार्कांवर. यांचा विषय आहे बघा सोशोलॉजी. सोशोलॉजी विषयावरती SABC कॅटेगरी मधून 123 चा मेरिट यांचं आलेला आहे. विषय, कॅटेगरी आणि मार्क हे 3 गोष्ट आपल्यासाठी महत्वाच्या आहेत या ठिकाणी. म्हणजे हा त्यांचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येते. एज्युकेशन ऑफिसर भंडारा म्हणजे जिल्हा परिषद भंडारामध्ये जे आहे या ठिकाणी आपण बघितलं की 112 मेरिट लागलेलं आहे 1 ते 5 वर्गाचं.
आणि ते आहे एनटीसी प्रवर्गाचं. एनटीसी प्रवर्गाचं मेरिट 112 मार्कांवर येऊन थांबलेलं आहे 2022 ला. हे तुमच्या समोर आहे. त्याच्यानंतर जे आहे 1 ते 5 वर्गाचा ओबीसीचं मेरिट या ठिकाणी जे आहे 112 वरच आलेलं आहे. त्यानंतर एनटीडी प्रवर्गाचं 1 ते 5 वर्गाचं मेरिट जे आहे 111 वर आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, फार कमी मेरिट आलेलं आहे त्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर आणखी आपण बघूया, 111 मेरिट जे आहे एनटीडीचं आहे, 1 ते 5 वर्ग चालू आहे. पुन्हा ओबीसीचा ही कॅन्डिडेट जे आहे 111 वर लागलाय. पुन्हा एनटीडीचा उमेदवार जो आहे तो 110 वर लागलेला आहे. आणि लक्षात घ्या 1 ते 5 ची जागा आहे मराठी माध्यमाची जागा, म्हणजे 110 पर्यंत मेरिट या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद भंडाऱ्यामध्येच आहे. जिल्हा परिषद भंडारामध्ये जे आहे एनटीडी 110, ओबीसी 110, ओबीसी 110. त्यानंतर जे आहे जनरल कॅटेगरीचं जे मेरिट आहे तो पण 110 पर्यंत आलेलं आहे. लक्षात घ्या, जनरल म्हणजे ओपन कॅटेगरी आहे. त्यानंतर ओबीसी आहे, ओबीसी आहे 110च दाखवतं या ठिकाणी. आणखी त्याचे मार्क कमी आहेत का ते पण बघूया. बघा, हे जे विजेचा उमेदवार आहे, विजेचा उमेदवार 1 ते 5 साठी मराठी माध्यमासाठी 109 मार्क वाला लागलेला आहे. त्यानंतर बघा याही वेळेस मेरिट कमी यावं ही सर्वांची इच्छा आहे. बघा, एससी कॅटेगरीचा 1 ते 5 वर्गाला मराठी माध्यमाचा उमेदवार 107 मार्कांवर लागलेला आहे. इथे पण एससी आहे. ईडब्ल्यूएसचं जे मेरिट आहे 107 मार्कांवर पण दिसतोय. त्याच्यानंतर जे आहे ईडब्ल्यूएसचा 107 वर आहे. ओबीसी कॅटेगरीचा बघा, ओबीसीचं जे मेरिट आहे मराठी माध्यम ऑल सब्जेक्ट म्हणजे 1 ते 5 साठी 97 मार्कवर लागलेला आहे. 97 मार्क. एसटी कॅटेगरीचं जर आपण मेरिट बघितलं तर तो 93 मार्कांपर्यंत येऊन ठेपलेला आहे. 93 मार्क्स. त्यानंतर बघा एनटीसी 111 मार्क्स आहे. त्यानंतर ही गोंदिया जिल्हा परिषदेची जाहिरात आहे. गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी 1 ते 5 हिंदी मीडियम आहे. हिंदी मीडियम ओपनचा उमेदवार लागलेला आहे 83 मार्कांवर. ओपनचा उमेदवार हिंदी मीडियमचा 1 ते 5 वर्गाला गोंदियामध्ये 83 वर लागलेला आहे. एससी कॅटेगरीचा हिंदी मीडियम 1 ते 5 83 मार्कालाच लागलेला आहे. ओबीसीचा हिंदी मीडियमला 1 ते 5 ला 83 मार्कला लागलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे फक्त कशाचं मेरिट कुठपर्यंत आलेलं आहे. त्याच्यानंतर गोंदियाला मराठी माध्यमाचं मेरिट बघा, मराठीचं मेरिट बरंच कमी आहे. बघा, ओपन जनरल 1 ते 5 मार्क किती आहेत 111 मार्क आहेत. ओबीसी 1 ते 5 ला जे आहे 110 मार्कांवर लागले. जनरलचा उमेदवार म्हणजे ओपनचा उमेदवार 1 ते 5 ला 110 वर लागलेला आहे. त्यानंतर बघा, हा ओपनचे उमेदवार 110 वाले आहेत. ओबीसीचा उमेदवार 110 वर लागलेला आहे. त्यानंतर ओबीसीचे उमेदवार बघा, एससीबीसीचाही उमेदवार 110 वर लागलेला आहे. ईडब्ल्यूएस 107 वर लागलेला आहे. गोंदियाची गोष्ट करतोय. गोंदिया मराठी मीडियम 1 ते 5. हे बघा, एससी वाले 1 ते 7 पर्यंत लागलेले आहे. एनटीबीचा पण उमेदवार 97 मार्क्स वर लागलेला आहे. त्यानंतर बघा, एनटीडीचा उमेदवार फक्त मागच्या वेळेस ना एनटीडीला थोड्याशा जागा कमी होत्या म्हणून 121 यांचं मेरिट थोडंसं जास्त गेलंय त्या ठिकाणी गोंदियाला. आता यावरून एक गोष्ट लक्षात हे पण घ्यायची आहे आपल्याला की गोंदिया किंवा भंडारा साईडला जे आहे मेरिट कमी लागतं. लक्षात येते ना, ही गोष्ट पण आपल्याला या ठिकाणी समजून चालायची आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी, सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी मध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं, ही प्रायव्हेट सोसायटी आहे. विदाऊट इंटरव्ह्यू येते, विदाऊट इंटरव्ह्यू येते. यामध्ये जे आहे आपण बघितलं की एसएबीसीचा जो कट ऑफ आहे सायन्स विषयासाठी 6वी ते 8वी ला तो 116 मार्कांवर आहे. ईडब्ल्यूएसचा संस्कृत विषयाचा जे कट ऑफ आहे 110 मार्कांवर आहे. 6वी ते 8वी ची गोष्ट करतोय. त्याच्यानंतर बघा, इथे ओबीसी 1 ते 5वी साठी 112 मार्क्स. एसबी सोसायटी एससी कॅटेगरीचा जो आहे 1 ते 5वीचा 107 मार्कांवर. त्यानंतर जर आपण बघितलं ओपनचा उमेदवार आहे आणि 1 ते 5 वर्गासाठी 112 मार्कांवर लागलेला आहे, मराठी माध्यम आहे. त्यानंतर ओपनचाच उमेदवार 112 मार्कांवर 1 ते 5 वर्गासाठी लागलेला आहे. त्यानंतर जर आपण आणखी गेलो, एनटीबी 112 वर आलेला आहे 1 ते 5वीचा. ओबीसी 111 वर आलेला आहे. त्यानंतर ओबीसी नंतर हे बघा, ओबीसीचा 111 मेरिट या ठिकाणी आहे एसबी सोसायटी, सरस्वती भुवन सोसायटी. त्यानंतर एससी कॅटेगरीचा जे आहे इथे ना इंग्लिशच्या जागा आहे शिकवण्याचं माध्यम म्हणजे सेमीची जागा आहे 102 मार्कांवर. सेमीचा जो मेरिट आहे 102 मार्कांवर एससी कॅटेगरीचा लागलेला सेमी आहे ते. त्यानंतर एससीबीसी 96 मार्कांवर आहे. एसटी कॅटेगरी सेमी इंग्लिशचा जो आहे 89 मार्कांवर आहे. परत एसटी वाले 84 ची मुलं पण या ठिकाणी लागलेली आहेत. त्यानंतर एससी कॅटेगरी मराठी माध्यम 1 ते 5 ला 107 चा मेरिट या ठिकाणी आलेला आहे.
त्यानंतर बघा एससी कॅटेगरी 1 ते 5 ला 107 आहे. पुन्हा 100 वाला पण लागलेला आहे, परंतु इथे 6वी ते 8वी संस्कृत विषय आहे त्यांच्याकडे, संस्कृतसाठी लागलेले आहे. त्यानंतर बघा ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी लँग्वेज मराठी आहे कॉर्पोरेशनसाठी, परंतु हायर सेकंडरीसाठी आहे, हायर सेकंडरीसाठी आहे, म्हणजे 11वी 12वी साठी आहे. 11वी 12वीचं मेरिट 122 पर्यंत आलेलं आहे, लक्षात घ्या. सहकार विषयासाठी 11वी 12वीचं मेरिट मराठी माध्यमाचं ओबीसीचं जे आहे 122 लावलेत. परत हे बघा, 6वी ते 8वीची मॅथमॅटिक्सची जागा आहे ओबीसीची, विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली ही सोसायटी, 121 मार्कांवर मेरिट आहे. ओपनचं मेरिट 120 आहे, ओबीसीचं मेरिट 120 आहे. ते पण तुम्हाला सांगतोय 11वी 12वीला पॉलिटिकल सायन्स आणि मॅथ सायन्स या विषयासाठी. त्यानंतर आणखी जर आपण बघितलं, हे ओबीसी मॅथमॅटिक्स साठी 6वी ते 8वीला 120, ओबीसी मॅथ 6 ते 8 ला 120, ओबीसी फक्त सायन्स प्लेन सायन्स 118. त्यानंतर 6वी ते 8वीचं जे आहे ओपनचं मेरिट 118 आहे, ओबीसीचं 11वी 12वीचं मेरिट जे आहे 117 पर्यंत आलेलं आहे. विषय कोणता आहे? कॉमर्स, कॉमर्स, ठीक आहे. त्यानंतर ओबीसीचं जे आहे मॅथ सायन्सचं 6वी ते 8वीचं 117 आहे, ओबीसी इकॉनॉमिक्स या विषयाचं 116 वरती मेरिट आलेलं आहे. त्यामध्ये आपण सगळ्याच विषयाचं बघतोय आणि सर्व वर्गांचं बघतोय. इथे आणखी एनटीबीला पण बघा, एनटीबीला 6वी ते 8वीला 114 वर मेरिट आलेला आहे सायन्ससाठी. त्यानंतर व्हीजीएस जर आपण कॅटेगरी बघितली तर मॅथमॅटिक्स 6वी ते 8वी साठी 114 वर मेरिट आहे. त्यानंतर जनरल कॅटेगरी जर आपण बघितली तर 114 वर 6वी ते 8वी मॅथ विषय मिळालेला आहे. त्यानंतर एनटीडीच्या उमेदवारांना 6वी ते 8वीला जे आहे 113 मार्क्स वरती सिलेक्शन मिळालेलं आहे. त्यानंतर आणखी आहेत, थोडेसेच राहिलेत आता, बघा लक्षात घ्या. त्यानंतर 1 ते 5 विषयासाठी ओबीसीला 111, त्यानंतर 111 ओबीसीच आहे, ओबीसी 111, 110, एससीबीसी 110, एससीबीसी ईडब्ल्यूएस 107, हे बघा 98-97 आहे. एससीचे ईडब्ल्यूएसचा 98 वाला उमेदवार या ठिकाणी लागला, एससीचा 102 मार्क वाला आहे, एससी कॅटेगरीचा 97 मार्क्स वाला उमेदवार 1 ते 5 साठी लागलेला आहे. म्हणजे बिलो 100 देखील 2 डिजिट वरती त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे आहे मेरिट गेल्याचं देखील आपल्याला लक्षात येतो आहे. आता यावरून आपल्याला काय समजायचं? 2025च्या मेरिटचा अंदाज येतो का? येऊ शकतो. हे बघा 2025 मध्ये जागा आणि ऍव्हरेज स्कोर जरी मागे पुढे असेल तरी एक गोष्ट लक्षात घ्या, जर या वेळेस देखील फेज 2 जर होत असेल तर निश्चितपणाने या मेरिटच्या आसपासही आपला स्कोर जाऊ शकतो. ठीक आहे, फार जबाबदारीपूर्वक बोलतोय. ठीक आहे, 4, 5, 7, 8 मार्क मॅक्झिमम जे आहे मागे पुढे होऊ शकेल, परंतु इथपर्यंत ही मेरिट जाऊ शकतो जर मागच्या वेळेस सारख्याच जागा फेज 1 आणि फेज 2 ला आल्या तर. आणि यावेळेस एक गोष्ट चांगली आपल्याला दिसत आहे की फेज 1 ला जे आहे निश्चितपणाने चांगल्या जागा येताना दिसत आहे. आता कोणत्या जिल्ह्याला जास्त वेटेज आहे? सेमीचं मेरिट थोडंसं कमी आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. दुसरी गोष्ट हिंदी मीडियमचंही मेरिट बरंच कमी आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या साईडला जे आहे मेरिट थोडंसं कमी आहे हे याच्यावरून दिसून येते. त्याच्याशिवाय जे विषय रेअर आहेत त्या विषयाचं देखील मेरिट थोडंसं आपल्याला कमी पाहायला मिळतं. सोशल सायन्स असेल किंवा लँग्वेज असेल, त्या लँग्वेजचं जे मेरिट आहे आपल्याला थोडंसं हायर पाहायला मिळतो आहे. अशा बऱ्याच गोष्टी या याच्यावरून आपल्याला क्लिअर होताना दिसत आहे. फक्त आता महत्वाचं आहे आणि अडचणीचा मुद्दा हाच आहे, आपल्याला आहेत लिमिटेड प्रिफरन्सेस. कारण आस्थापना जास्त आहे, जागांची संख्या वाढलेली आहे, याच्यावरती कुणालाही दुमत असण्याचं कारण नाहीये. मग जर ऑप्शन आपल्याकडे जास्त आहे आणि आपल्याला चूज लिमिटेड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला स्टडी, रिसर्च आणि योग्य त्या मार्गदर्शकाचा सल्ला असायलाच पाहिजे. त्याचसाठी जे आहे तुम्हाला मदत हवी असेल, ठीक आहे, तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असेल तर गरज नाहीये. युट्यूबला तर आपण मार्गदर्शन करतोच आहोत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटत असेल की आम्हाला थोडंसं जे आहे स्पेशल अशा प्रकारचं जे आहे गायडन्स मिळायला हवं, तर मग तुमच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अवेलेबल आहे गायडन्स बॅच. या बॅच मध्ये खूप जास्त मेहनत घेऊन त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल करून देण्यात येत आहे, ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनामधल्या शंका दूर करण्यासाठी कारणीभूत आहेत आणि तुम्हाला तुमचं जे काही टार्गेट आहे ते कंप्लीट करून देतील. एकतर काय आहे, ही व्हिडिओ सिरीज सगळी पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये शंका शिल्लकच राहत नाही. आता शिल्लक राहिल्याच तर तुम्हाला जे आहे या ठिकाणी जे काही लाईव्ह सेशन्स आपण घेतो त्या लाईव्ह सेशन मध्ये तुमच्या मनामध्ये शंका शिल्लकच राहू देत नाही. एकतर काय व्हिडिओ सिरीज पाहून सगळ्या शंका ऑलरेडी दूर केलेल्या असतात, त्याच्या व्यतिरिक्त देखील काही जसं किटाणू म्हणतो ना आपण शिल्लक राहिले लाईव्ह सेशनच्या माध्यमातून दूर करू. त्यातल्या त्यात मग
प्रत्येक टप्प्यावर, भरतीच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला जे आहे स्पेशल असं गायडन्स असेल, विशेष प्रायोरिटी तुम्हाला लोकांना दिली जाईल आणि तुमचा 100% प्रश्नाला उत्तर मिळणार मिळणार आणि मिळणारच आहे. अगदी कोणताही प्रश्न असू द्या, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं या बॅच मध्ये उत्तर मिळणार, हे आपला शब्द आहे. आता जर का तुम्हाला या ठिकाणी मदत हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर एकच काम करायचं आहे, आपण जायचं प्ले स्टोअरला आणि प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे आज आता ताबडतोब डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये कोर्सेस नावाच्या मेनूमध्ये तुम्हाला गायडन्स बॅच मिळून जाईल.